आम्ही बघ एक गजर म्हणतो सध्याच्या चालू भजनावरच अवलंबून आहे तुम्ही काय बोलता काय हा हा हसून कानच नाही आणलं भजन थोडं भाषणाला आलाय बघा भाव बडबड जास्त आणि वजन मत करा मगाशी आमचे माझा विनोद चव्हाण बुवा माझा तिथे बसला होता आणि हा समोर बसले ते दोघांनी भांडत कसे का चांगले नाही बुवाने मी काय बसवून त्यांचं वाट लावले काय बोलायचं का भजन कोण भाषणाला आलाय बघा भाव कली त्याचं नाव गड्या कली त्याचं नवीन पिढी खरोखरच अत्यंत चांगली गाते आमच्यापेक्षा हे चांगले गातात खरोखर सांगतो मी हल्लीची मुलं बोलण्यात पण हुशार आहे गाण्यात हुशार आहे पण का बडबडतात तेच मला विनोद चव्हाण बुवा मस्त गातो तुला काय बोलण्याची गरजच नाही मी अरे तुला म्हणतो माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून नाही तर माझं प्रेम आहे त्याच्यावर म्हणजे लव नाही हो आपुलकी जिव्हाळा काय बोलण्याची गरजच नाही याला काय बोलण्याची गरज आहे त्याला भजन सरळ बोलणारे ज्याच्याजवळ भजन नाही त्यांनी बोलायचं
25 वर्षाला असताना काय होतंय आता आणि गाळलंय लवकर असतात आणि आता पाठी राहला ते आम्ही काय हे याच्यातनं सगळ्यांना वाचलं हळदीच्या दिवशी काय डीजे लावून काय झालं बघा शंकराची मेली बायको कोणती शंकर पूर्वी बायका भरपूर करायची आणि त्यावेळी मिळत पण होत आता बायको रवले तर रवले
जर कोण गाडग्यान बसून शिटियो मारीत राहत त्याचाच उपयोग होईल. माती खोदून दाम मिळणार. यांनी लय बघितल्या मंगल टक्का म्हणून म्हणता चांगलं त्याबद्दल वाद नाही, पण काय उपयोग होता. त्या शंकराची मेली बायको त्याने आपला संन्यास घेतला आणि अरण्यात जाऊन हिमालया पर्वतावर बसला डोळे दाखवून. वरचे सगळे म्हणतात खालून माणसं गेलेली वर येत नाही का. तेव्हा सगळे देवानी सांगितलं, विष्णू लक्ष्मण त्याने सांगितलं की बोललो माणसं मारणार झोपलो म्हणजे गप्पात बसलो, माणसं कशी येते वर. तेव्हा म्हणतो त्याला उठवा जाणार कोण. हलवलं नाही जर त्या उठवलं तर तिसरं डोळं जर कदाचित उघडलं नसलो तर जळ खाक होते. लांब राहिले विष्णूजी लक्ष्मण आणि उठवलं. आम्ही असं ठरवलं की तुमचे लग्न करून द्यायचं. मी बोललो लग्नाला नाही कुठे म्हटलं आहे, पण माका बायको देणार कोण. आता अंगात सगळं भस्म स्मशानात राहणार नाही जाय. पुढे घ्या जरा, जवळ घ्या. धन्यवाद. एवढं माझ्या आवाजात खुश झाला. ठीक आहे चालेल, प्रेम आहे. तर मग मला बायको कोणते त्यामुळे आम्ही बघितले. पण झालं काय, या शंकराचं वराड कोण येतात, सगळी भूता खेळता सगळी माणसं कोण यायला तयार नाही. शेवटी विष्णूने त्यांना सांगितलं तुम्ही आपली जरा लांब जावा. तू माणसं माझ्या लग्नाला वराडीत नाही तर उपयोग काय. तेव्हा तुम्ही येऊ नको. तेव्हा त्या भूताने विचारला मग आम्ही नाचायच्या कधी. भूताने विचारलं आम्ही नाचायच्या केव्हा. तेव्हा बोललो तुम्ही अंग हलवल्याशिवाय माझ्या अंगावर अक्षता पडणारच नाही. तुमची जागा आणि तेव्हा आता जे लग्नात नाचतात ना ती भूताची पण अशी पद्धती आता काय करतील ते विचार. काय दुसरं नाही ते करतील का. आमच्याकडे एक पर्व आहे शुभम पाळेकरांचं नाही भाव पकवान वाजवतात. त्यांच्या भातात वाजवून जातात. त्यांनी जवळजवळ एवढे चष्मे ते वागत जमवलेले होते. प्रत्येक वेळी ते हातावर ठेव घ्यावे. माऊली सावंत यांना हेमंत गोलम यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे सुहास सुर्वे बुवा रत्नागिरी यांच्याकडून बुवांसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. मंगेश अमरेश वेंगुर्लेकर यांच्याकडून बुवांसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नितीन मोहन पवार संपर्क अध्यक्ष देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना 20 हिराम दुबईचं हे चलन आहे. भारतामध्ये या चलनाची किंमत 460 रुपये आहे. एकदा जोरदार नितीन पवार यांच्यासाठी हे बक्षीस आहे. बुवांसाठी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भजन कीर्तनी निद्रायणी गंगा कंठी नाद गाण्या आठी पडे पाहता साधू संता
त्यांच्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. समे कालेचा ठाव ठिकाण नाही. माफ करा बुवा आमचे विद्याधर चोरगे चांगले गातात, त्याबद्दल वाद नाही. पण मला विचारलं तर मी त्यांना एकच सल्ला देईन, समय कालेजवळ जरा लक्ष द्या. बाकी सगळं चांगलं आहे. राग नसावा बुवा, कारण माझे गुरु परशुराम पांचाळ ते काय सांगायचे, एखादा स्वर चुकला तरी चालेल, पण जम काल चुकला की तो सत्यानाश. याचा अर्थ काय, त्या बुवाला किंवा त्या गायकाला त्याचा अर्थच कळला नाही संगीतातला, असं होतं. अरे ह्यांनी काम का शिकवले नाही तर आम्ही पण तसेच होता. समे कालेचा ठाव ठिकाण नाही, अभंग दोन